बघा आपल्या दोन्ही टीमचे 12 पण अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. गोलंदाजी मार्कवर जीतू यांना आपण पाहतो. प्रवीण खनका स्ट्राईक. पहिला बॉल खनकासाठी. ऑसला पूल करायचा होता, संपर्क तसा झाला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपण पाहतोय डॉट. सोडून दिल्या वेळेस डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. खनकाचा निर्णय पूर्णपणे चुकला नाही, अगदी पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. सलगचा दुसरा डॉट बॉल प्रवीण खनकाने या क्रीडांगणावरती प्रचंड चांगली बॅटिंग केलेली आहे. आणखीन एक फसवा चेंडू. प्रवीण खनकाला शांत ठेवलंय. सलग 3 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या दाखवतायत. गोलंदाजी मार्कवर जीतू. गुड बॉलिंग. सुंदर गोलंदाजी दाखवतायत. फ्लाईट दिली होती ऑन साईडला, स्वीप केलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये कदाचित चेंडू 2च धावा इथे असतील. बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र इथे आपण पाहतो 2 धावा धावफलकावरती लागतायत. बाते गोलंदाजी भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. अप्रतिम गोलंदाजी. बघा 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत या षटकामध्ये आणि 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2च धावा आहेत धावफलकावरती, ज्या डिक्लेअर झोन मध्ये आल्या होत्या. त्या व्यतिरिक्त आता मात्र तिसरी धाव आली, ती देखील अतिरिक्तच्या स्वरूपात. अवांतर धाव मात्र आपण पाहतोय. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना सध्या टोटल 3 वर आहेत. पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन मॉर्निंग 11च्या माध्यमातून पूल केला गेलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सेल घेतलाय. ओहो, सेलिब्रेशन पाहता या विकेटचं. व्हॉट अ बिग सेलिब्रेशन. या मॅचची गोल्डन विकेट आपण पाहतोय. प्रवीण खनकाबाद बघा, सेलिब्रेशन बघा. आणि प्रवीण खनकाची विकेट मिळाली म्हणजे मॅचची गोल्डन विकेट मिळाली. सागर भाऊ यांच्याकडून जेतू यांना मात्र आपण पाहतो 200 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी. क्या बात आहे. विकी कडून देखील 200 आहेत. विकी मोरे यांच्याकडून 200 आहेत. सागर दादांकडून 200 आहेत. जितू भाऊ बघा, अगदी चांगलं षटक होतं तुमचं. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली, कारण खनकाला शांत ठेवलं आणि त्याची विकेट देखील लास्ट बॉल वरती मिळवली. बॉलिंग ट्रॅक वरती लुका. ऑफसाइडला पूल, मिस टायमिंग, विल्डेड डाऊन दी बॉल. गुड एफर्ट्स, गुड एफर्ट्स. खूप चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात सध्या.
पावसाळी क्रिकेट नुकतीच कोणगावच्या मैदानावरती देखील विनोद सर स्पर्धा आपण पाहिली. भावेश पवारची कॅच भरपूर व्हायरल झाली. खरं तर तितके एफर्ट चालवायची त्या चरणावरती गरज नव्हती भावेश पवारला, कारण जवळपास तो सामना त्यांच्या बाजूने झुकलेला होता, पण तरी देखील त्याने एफर्ट चालवले. त्यावरून समजतं की क्रिकेट प्रत्येकासाठी किती महत्वाचं आहे, क्रिकेटमध्ये एफर्ट्स देणं किती महत्वाचं आहे. ओ स्टँड अँड एक्सप्रेस ऑन द टोस, व्हॉट अ शॉट समोरच्या दिशेनं ओव्हर द लॉंग ऑफ सिक्स. विनोद पाटील सरांना आपण पाहतो आमच्या समावेश कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बोपरगावसाठी प्रचंड क्रिकेट खेळलेले आहेत. पुढचा बॉल लुका, बॉल बॅक ऑफ ड्राइव्ह केला, फटका डीप मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक थोडी मिस्टेक, फंबल झाला. सेकंडचा कॉल, 2 मिळतील सहज. 2 धावफलक सध्या पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड आपण पाहतो टोटल आता 13 वर आली आहे. 13 ऑन बोर्ड. षटक दुसरे, 6 षटकांचा सामना. खणका बाद झाला त्यानंतर धावगती थोडी मंदावली. सुरुवातीपासून धावगती अगदी कमी होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्याचं जवळपास फक्त 2च धावा आल्या होत्या. फसवलंय, फसवा चेंडू आपण पाहतोय. तर गती थोडी कमी केली, यापूर्वी जास्त गतीने चेंडू हातात होता. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर हेच महत्वाचं आहे, व्हेरिएशन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे विनोद सरांनी उल्लेख केला, विकेट ड्राय असेल तर चेंडू फिरवता तुम्हाला यायला हवा. आणखीन एक चांगला चेंडू बिहाइंड विकेट. यष्टीरक्षक आणि जितू देखील तिथे डीप मध्ये बीट होतात. धावसंख्या 13 वर धावफलक स्थगित आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकातला शेवटचा चेंडू. यापूर्वीच्या मॅच मध्ये विनोद जर धावसंख्या किती जास्त गतीने बनत होत्या पहिल्या सत्राचा खेळ जर तुम्ही पाहिला, पण अगदी कंपॅरेटिव्हली या सेशन मध्ये धावा भरपूर कमी बनल्यात. ओव्हर पूर्ण झाली दुसरी. 2 ओव्हर नंतर 14 एका गड्याच्या बदल्यामध्ये. 14 for loss of 1 after 2. रवी भाऊ 11. ओहो यस टच हवेत. क्या बात आहे. सेलिब्रेशन बघा काय केलंय. ऍक्शन रिप्ले बघा सेलिब्रेशनचा. बघा चेंडू रिलीज केला, अगदी स्टँड वर आदळला, त्यानंतर मात्र सेलिब्रेशन आपण पाहतोय. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने कव्हर केलंय. ओ क्या बात आहे. मला वाटतं खणकाची विकेट घेतल्याच्या नंतर देखील तेव्हा असंच सेलिब्रेशन काहीतरी खणका समोर जाऊन ते करत होते. थोडं गमतीशीर वातावरण मैदानाच्या आतमध्ये. आणि अगदी योग्य उल्लेख केला होता विनोद सर तुम्ही की अगदी इंडिया पाकिस्तानचीच मॅच जणू काही आहे. काल इंडिया पाकिस्तानच्या मॅच मध्ये इतकी काय ठसन झाली नाही. क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय, पूर्वीसारखं काही आता राहिलेलं नाहीये. चौदा धावा आहेत. सत्यवान नवीन फलंदाज. खराब चेंडू वाईट बॉल लाईन मध्ये मिस्टेक. रॉंग द लेग्स आले यावेळेस. लेग स्टंपच्या भरपूर जास्त बाहेर होता. धावसंख्या 15.
रनपूट. बॉलिंग अटॅक भरपूर महत्वाचा आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं की तुमच्याकडे 4 प्रॉपर बॉलर असणं खूप महत्वाचं आहे. ग्रामीणला आपण जेव्हा पाहतो, वाडेकर संघाचा मी आवर्जून उल्लेख करेन. प्रॉपर बॉलर ज्या टीमकडे, ती टीम मात्र टेनिस बॉल असू दे किंवा रबर बॉल असू दे, त्या टीमकडे मात्र डिफिकल्टीज भरपूर कमी असतात. पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय काय फटका आलाय. धाव संख्येवरती जो अंकुश लागला होता त्याला पूर्णपणे ऍक्सिलरेट केलंय. सत्यवानचा बॅटमधनं भाऊ षटकार. पुन्हा एकदा ऑफ साईडला वळवला गेलाय. फटका डीप मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर द बॉल असे लॉंग ऑनच्या बाहेर. गोळीच्या वेगाने चेंडू सीमा पलीकडे चौकार. चांगला फटका होता ऑन साइडला, लॉंग ऑनच्या बाहेर. सॉफ्टवेअरने खेळून काढलाय डिफेन्सिव्ह क्रिकेट. एक मिळेल का? नाही. एक धाव नाही. डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झालेले आहेत. 9.20 जवळपास धावगती प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळते. आणि असं जर धावफलक सुरू राहिले तर एकंदरीत 55 ते 58 पर्यंत धावफलक जाईल. वाईट बॉलला अतिरिक्त धावसंख्या 27 व 27. आवेस फटक्या चांगला, प्रॉपर टायमिंग, कनेक्शन देखील तितकंच सुंदर आपल्याला पाहायला मिळालं. आणि या बॉलला देखील हवा यात्रेवर पाठवलंय. 6 धावा. तीन नंतर 11च्या सरासरीनं 33 धावफलकावर झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सत्यवान आणि जीवनची आता पार्टनरशिप चांगली बिल्डअप होतीये. बॉल तयार. हार्ड ट्रॅकर, वाईट बॉल. 1 फॉर द ओव्हरचा कॉल देखील केलाय.
टीमची टोटल सध्या 36 वर आपण पाहतोय. चेतन आहे गोलंदाजी मार्कवर आणि जीवन आणि आता सत्यवानची देखील पार्टनरशिप चांगली होती तिसऱ्या विकेटसाठी. हे महत्वाचं देखील होतं. सुरुवातीला 2 विकेट भरपूर लवकर गमावले, त्यानंतर कोणत्या तरी फलंदाजाला समोरून येऊन थांबून चांगलं खेळणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि सध्या दोन्ही फलंदाज क्रीजवर थांबतायत, धावा बनवतायत. प्रोडक्टिव्ह ओव्हर एक तरी भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. एखादं चांगलं षटक डाव पूर्णपणे बदलेल रवी भाऊ 11 साठी. सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धाव हे चालणार नाहीये, हे चालणार नाही. अवांतर धावा इथे मात्र जास्त खर्च करून चालणार नाहीयेत. अवांतर धावांवरती देखील लगाम लावावा लागेल. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये काल भारतीय संघाने पाकिस्तानला परास्त केलं. नो बॉल आहे, पंचांचा इशारा. गेम चेंजिंग बॉलिंग स्पेल इरफान पठाणचा राहिला. युसुफ पठाण, अंबाती रायडूची का बॅटिंग. खूप चांगला खेळ भारतीय लेजंड संघाचा देखील आपण पाहिला काल. नो बॉल आहे सांगितलंय. धावा संख्या आपण पाहिली तर 38 वर. आतापर्यंत चेतने तब्बल 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एकच लीगल आहे. पंच हा नो बॉल असेल का? येस नो बॉल आहे. पुढचा फ्री हिट आहे. $39 39 धावा. फ्री हिट बॉल. बीमरला गोलंदाज चेंज होतो बघा सत्यवान. बीमरला फटका हा देखील चांगला खेळलाय. फटका हा देखील चांगला खेळलाय. बॉल हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. 6 धावा. अंडर 19 प्लेअरला मात्र 1 ओव्हर कंपल्सरी देणं गरजेचं आहे. मला तर वाटतं सध्या पंकज भाऊ 11 मध्ये अंडर 19चा प्लेअर जो होता तो आला नाहीये, त्यामुळे महेंद्र म्हात्रे यांना ओव्हर तुम्हाला द्यावी लागेल. मॅचची एसे गलीमधून मागे डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. धावसंख्या 47 वर. आता चांगल्या गतीने धावा बनतात. सुरुवातीच्या काही ओव्हर मध्ये धावा आल्याच नव्हत्या. 2 चेंडू शिल्लक या चौथ्या ओव्हर मध्ये. चेतन थोडा महाग ठरतोय. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 23 षटकार आपण पाहिले. हालाकी आतापर्यंत हा फक्त दुसराच सामना आहे. बॉल हवे ते. व्हाट अ कॅच. व्हाट अ एक्सिलेंट कॅच. स्टनिंग रनिंग कॅच. तिसरी विकेट. एक चांगली पार्टनरशिप सत्यवान आणि जीवन मध्ये होताना आपण पाहत होतो, पण विकेट मिळते. सत्यवान बॅक टू द डगआउट.
परत यार काय करतायत चेतन एक्झॅक्टली. आणखीन एक नो बॉल आहे. टोटल बॉल किती टाकलेत आतापर्यंत या ओव्हर मध्ये? 11 बॉल. ISPL मध्ये आपण पाहिलं तर ISPL मध्ये करण अंबालाने खूप मोठं षटक टाकलं होता. आणि याच क्रीडांगणावरती मला तर आठवतं आता गोलंदाजाचं नाव आठवत नाही, पण 16 चेंडू टाकले होते एक षटक पूर्ण करण्यासाठी. ना बराचसा टप्पा सापडत नाही गोलंदाजाला, त्यामुळे अतिरिक्त धावा बनतात. 48-48 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. चार ओव्हर नंतर 48 धावा दाखल करते. 48 ऑन बोर्ड. चला ग्रुप मीटिंग जास्त घेऊ नका, मॅच लगेच स्टार्ट करायची. तू दादा प्लीज थोडं कॉपरेट करा. आपल्या 6 ओव्हरच्या मॅचेस सगळ्या कव्हर करायच्यात.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. ऑफ साइडला स्वीप केलाय, फिल्डर आहेत आणि झेल देखील टिपला गेला. विकेटचं पतन होत असताना आणखीन एक धक्का लागलाय, चौथा. फुल टॉस होता. ऑफर मध्ये प्रहार केला होता, कॅच, इझी कॅच ड्रॉप केली आहे. आणि असे झेल तुम्हाला घ्यावे लागतील. टोटल जर आपण पाहिली तर आता 50 धावा धावफलकावर. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. यापूर्वीच्या मॅच मध्ये अवघ्या 2.2 षटकांमध्ये 50 धावा झाल्या होत्या आणि आता 4.2 षटकांमध्ये 50 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक खराब चेंडू आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर डीप मध्ये, पुन्हा मिस्टेक आणि पुन्हा 2 धावा सहज मिळतील का पाहूयात. हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 मध्ये समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे, सध्या टोटल 52 वरती आहे, 52 ऑन बोर्ड. बॉलिंग अटॅक खूप चांगला होता सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये, पण त्यानंतर मात्र फलंदाजाने कमबॅक केला. संजू खोला टाकलाय. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. एक धाव मिळेल 22 या स्वरूपामध्ये. गोलंदाजी मार्क वरती तन्मय. 22 स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते. 53 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तन्मय पुन्हा एकदा, यावेळेस देखील ड्राईव्ह केला गेलाय. चांगला फटका खेळला गेला डीप मध्ये, फिल्डर तिथे आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल नाही. एका धावामध्ये समाधान मानतायत आणि नाही, फेकी भरपूर खराब आहे. स्वाईर फेकी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे बाय 1 अँड गेट 2 फ्री. कदाचित 3 मिळतील इकडे. चौथीचा प्रयत्न चालवलाय. 3 धावा तब्बल इथे पूर्ण केल्या धावून आणि धावसंख्या 3 ने मात्र आता 56 आकड्यावरती. लास्ट बॉल फ्रॉम दिस ओव्हर. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. सत्तावन्न झाले. 57. बॉलर बॉलर 5 ओव्हर नंतर 57 झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वर हिरा काका. हिरा फुलटॉस होता. ऑन साइडला पूल केलाय. वेस्ट आहे बीम. नो बॉल. चौकार म्हणजे किती धावा आहेत या? 5 धावा. आता तर पंजा खोलावा लागेल.
5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वेस्ट आहे नो बॉल बीम त्यावरती चौकार अशी मोहर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. येस अक्षरच्या छातीवर चेंडू होता. ऑन साइडला मिस टायमिंग पूल केलाय. स्वतः बॉलर नाही जस होत नाहीये. तोंडावर आदळलाय जोरदार. रबर बॉल आहे. अगदी पडल्यानंतर जास्त वेगाने तो उसळी घेत असतो. धावसंख्या आपण पाहतोय 65-65. फिल्डिंग जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण काय असतं या ठिकाणी दाखवत आहेत. आणि त्यामुळे इथली आउटफील्ड आपण जर बघितली पावसाळ्याची स्पर्धा जरी असली तरी या मैदानाची आउटफील्ड तितकी जास्त खराब नाही आहे. इथे खूप चांगल्या पद्धतीने वन रन शॉट. एक धाव शॉट आहे. एकच धाव या ठिकाणी आलेली आहे. मेहनत तर केली होती 2 धावांची पण आय थिंक क्रीजमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग झाली नाही आणि त्यामुळे एकच धाव मिळेल. नक्कीच बाबा पाटील. हा चेंडू यावेळेस आउटसाइड द लेग स्टंप वाईड बॉल. एक रन शॉट जरूर होती पण ही अतिरिक्तच्या रूपाने एक मिळालेली आहे. त्यामुळे या 2 धावा धावफलकावरती आपण बघताय. टार्गेट 70 धावांचे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण बघताय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन नेहमीच डोकेदुखी ठरत असते फिल्डिंग करणाऱ्या साईडला. कारण जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होते बॉलरला आपल्या लाईन लेंथमध्ये बदल करावा लागतो. फिल्डिंगमध्ये ही चेंजेस करावे लागतात. हो 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 स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ शॉट. फॅन्टास्टिक टायमिंग. ग्रेट टायमिंग. ग्रेट कनेक्शन. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. सिक्सर आणि सिक्सर ने धावसंख्या धावफलकावरती 8. तर लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जबरदस्त बॅटिंग. डावखुरे फलंदाज क्रिकेट विश्वामध्ये नेहमीच आक्रमक मानले गेलेले आहेत. त्यांची फलंदाजी बघणं नेहमीच पर्वणी ठरतं आणि असे डावखुरे फलंदाज चेतन मात्र या ठिकाणी आपण बघतायत जबरदस्त बॅटिंग. एक चेतन डोणे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. आमचे उजव्या हाताचे ऑडिटर जे खेळत होते रामभाऊ 11 मध्ये. फुल टॉस आहे ओव्हर द वे साइड. नो बॉल कॉल. झेल तर ग्राह्य धरला जाणार नाही. 2 धावा इथून मिळतील. 1+2 2+1 3 धावा आणि फ्रेट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. 11 धावा झालेल्या आहेत. आणि मैदानात एक कार जात असताना मला मागाशी कोणी म्हणाल की मॅन ऑफ द सिरीजला काय आहे. मी म्हणालो की कार आहे. काय गमतीचा भाग आहे.
शेवटी गाड्या आता कॉमन झालेल्या आहेत, 2 व्हीलर वगैरे. पूर्वी 2 व्हीलर म्हणजे फार क्वचित बघायला मिळायची. 10,000ची स्पर्धा म्हणजे फार मोठी असायची, पण आता 10,000 पेक्षा जास्त एंट्री झाली आहे. हो, यावेळेस चेंडू आपण बघतायत खाली राहिला आहे. चांगला कमबॅक. जीवन हे देखील अत्यंत अनुभवी खेळाडू प्रयत्न करतील इथून कमबॅक करण्याचा, कारण थोडीशी खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये झालेली आहे. जीवन टू चेतन. हो, यावेळेस हलक्या हाताने चिप केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू गेलाय. कव्हर्स वरनं एक क्षेत्ररक्षक आलाय, एक बॅकवर्ड पॉइंट वरनं आलाय. ब्लॅक टी शर्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होतंय. केवळ एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचली ती 12च्या घरात. धावांची गती जवळजवळ 11-12च्याच आसपास आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे किंवा फार लहानही टार्गेट नाही. इथून विकेट्स हवेत. रवी भाऊ 11ला या सामन्यात कमबॅक करायचा असेल. ही पार्टनरशिप अत्यंत चांगली होताना दिसते. स्ट्राईकला येत आहेत, प्रथमच येतात आय थिंक अरुण. मागासपासून सगळे चेंडू चेतनने फेस केले. आता अरुण स्ट्राईकला आलेले आहे. बॉलिंग मार्कवर जीवन. फिल्डिंगमध्ये बदल होईल आणि इथून जीवनलाही बॉलिंगमध्ये थोडंसं बदल करावं लागते. ओ, हवेतून पाठवलाय. ओव्हर द बॉल हेड. युजर मॅक्सिमम 6. व्हॉट अ शॉट. पहिला चेंडू फेस केला. आल्या चाबूक शॉट आपण बघताय. टायमिंग रबर बॉल म्हटलं की बॅटवर जर आला की तो बाहेरच जातो. या मैदानाची भौगोलिक स्थिती आपण बघितली तर मैदानात तरी सुद्धा धावांचा पाऊस पडतोय. तुम्ही जर पॉइंट आणि त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअरच्या मागे बघितलं डिक्लेअर्स होऊन आहेत, तरी सुद्धा इतक्या धावा या मैदानावरती होत आहेत. मला आठवत आहे सुहास पवार, मला वाटतं विलास नानांच्या संघात खेळत असताना 117 धावा झाल्या होत्या याच मैदानावरती. 6 ओव्हरमध्ये 100 पेक्षा जास्त धावा 2दा झाल्या होत्या आणि मागच्या संघात. नक्कीच आपण शतकाचा जर विचार केला तर सागर गायकवाडच्या नावावरती एक शतक आहे. त्याचबरोबर 40+ मध्ये आपण पिंटूच्या नावावरती आपण बघतोय, पिंट्या त्यांच्या नावावरती शतक आहे. आणि मला आठवतं की 2018 की 19च्या कालावधीमध्ये पहिल्यांदा त्यांचं शतक झालं असं 97 वरती बाद झाले होते चिंचवलीच्या मैदानावरती. इथे रेग्युलर क्रिकेट ते खेळत होते, पण ते शतक जे झालं नव्हतं त्याची खंत प्रत्येकाला वाटली. पण नंतर ते शतक त्यांनी 40+ मध्ये कंप्लीट केलं. 18 धावा झाल्यात. षटक संपले. पहिलं धावा करायच्या 70. अजूनही 52 धावांची इथून गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. तर बॉलिंग मार्कवर महेश भाई त्या ठिकाणी तयार होत आहेत. 52 करायचे आहेत 30 चेंडूमध्ये. एकही विकेट आतापर्यंत गमावला नाही आणि वरुण राजाचे आगमन झालेले. पहिला चेंडू यावेळेस मात्र फ्लाईट दिली होती. डॉट बॉल. महेश भाई बॉलिंग मार्कवर. मैदानातून काका चालले आहेत. काकांना जाऊ द्या, कारण बॉल लागू शकतो, इजा होऊ शकते. काका थोडा स्पीड वाढवता आला तर वाढवा, शक्य असेल तर. मला माहिती आहे माणसाचं वय जसं वाढत जातं तसं त्याची कार्यक्षमता, शारीरिक हालचाली मंदावतात आणि वयाला थोपवणं कोणाच्या हातात नसतं. बघा ही एक वेगळी शैली बॉलिंगची. पाठवलाय चेंडू यावेळेस मात्र सीमारेषेच्या पार. हा येतोय आज षटकार. डीजे बजाव. फुल टॉस यावेळेस मात्र पाठवला एकदम पॅरल फ्लॅट षटकार. खराब चेंडू. महेश भाई एक वेगळी शैली.
आणि महेश भाई यांची ॲक्शनची तपासणी व्हायला हवी. 15 अंश कोण तयार होतोय का बॉलिंग करत असताना. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगला कमबॅक. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट होता. नंतर 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेले आणि नंतर आपण बघतोय डॉट. चेतन खूप चांगली बॅटिंग करतायत. हो हो पूल केला. पूल सक्सेसफुल. वंडरफुल. डिलाइटफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुल. सिक्सर. फॅन्टास्टिक स्ट्रोक बाय चेतन. आणखीन एक षटकार. बघा डाव्या बाजूला एक कार ज्या छोट्या हत्तीच्या मागे आहे ती काढायची आहे. इनोवा इथे इनोवा जे आहे आमच्याच कुठल्या तरी खेळाडूची आहे किंवा तर ती थोडी बाजूला करा कारण तिथून एक गाडी अडकलेली आहे तिला बाहेर काढायचं आहे. 7733 क्रमांकाची गाडी इनोवा आहे. तिथून एक गाडी मागे छोटा हत्ती जे 2 छोटे हत्ती आहेत त्याच्या मागे एक कार आहे तिला बाहेर काढायचे. ते कार मालक चालक आलेले आहेत आणि आमचे इनोवाचे मालकही आलेले आहेत आणि नक्कीच ते तिथून ती गाडी रिमूव्ह करते जेणेकरून जी गाडी अडकलेली ती बाहेर निघेल. धावा झाल्यात एकूण 42. आत्ता केवळ 28 करायचे आहेत. मॅच सोपी झाली आहे कारण मागच्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या 24. पहिल्या ओव्हरमध्ये 18 नंतर 24. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये मिळतील केवळ 2 धावा. किती मारा मागे धावा मिळतील 2 किंवा 1. चांगली पार्टनरशिप ही पार्टनरशिप होताना दिसते आपल्याला. 44 धावांची पार्टनरशिप. खूप आधी खेळले. टायमिंग नाही झाला. पूल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. हा चेंडू यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. चांगला कमबॅक. पहिला चेंडू लेग स्टंप मध्ये शॉर्ट ऑफ लेंथ होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर मॅडी. अतिरिक्त बाउन्स. वाईट बॉलचा इशारा येतोय. भरपूर जास्त उसळणारा चेंडू त्यामुळे इथून एक धाव येईल. 45 धावा धाव फलकावरती. अजूनही 25 धावांची गरज आहे. ड्राईव्ह केलाय. बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू होता. लॉंग ऑनला फिल्डर चेंडू अडवतात तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 46. 24 धावांची गरज आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. जुने आपण बघितलं टोटल 20 चेंडू शिल्लक आहेत आणि या ओव्हरचे 2. ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. असा बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने पंच करतात. 2 धावा इथून मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धाव फलकावरती 49. 21 ची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 21 धावा. रिक्वायर्ड रेट 7.00. आभाळ थोडंसं मोकळं झालेलं आहे कारण कालपासून
सततधार आपण बघतायत, पाऊस कंटिन्यू पडतोय आणि माहिती आपल्याला एखाद दिवस पाऊस पडला तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी नदी नाल्यांची नदी तयार होते आणि अशा प्रकारे घराघरात पाणी शिरताना आपण बघितलेले. बॉलिंग मार्कवर वेदांत एकही विकेट न गमावता पंकज भाऊ 11 संघ पोहोचलाय 49 वर. 49 धावांची पार्टनरशिप. ही पार्टनरशिप आता 50च्या पुढे जाईल का बघूया. हो लॉफ्ट केला यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर हवेत घेतली होती झेप पण चेंडू पोहोचलाय सीमारेषेबाहेर थेट आणि येथे षटकार. यशांच्या मागे प्रवीण कनका मात्र निराशाजनक कामगिरी. बॅटिंग नाही झाली. प्रत्येक जण म्हणतो की आज प्रवीण कनकाचा नावाचा डंका वाजेल पण तसं काही घडलं नाही. आज चेतन ढवणेची बॅट इतरपली नाही पण एक चेतन मैदानावरती खेळतोय. डाव्या हाताचा अत्यंत टॅलेंटेड बॅट्समॅन. चेंडू खाली राहिलाय यावेळेस मात्र डॉट बॉल. 55 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज आहे आणि 55 धावांची पार्टनरशिप पंकज भाऊ 11 संघाची आपण बघतायत. एका बाजूला अरुण दुसऱ्या बाजूला चेतन. मला वाटतं एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. नाही झालाय का? अच्छा चेतनला खाली खाली लिहिले ते. हो हो आणखीन एक A1 कोहलीचा हा ब्रँडेड षटकार. आणि या षटकान धावसंख्या 61. 9 धावांची गरज आहे. 9. चेतन पोहोचला 48 वरती. 2 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी आणि संघाला गरज आहे विजयासाठी या ठिकाणी 9. बघूया पहिलं अर्धशतक. यावेळेस मात्र हवेत फिल्डरच्या डोक्यावरनं आणि या षटकाने मात्र अर्धशतक पूर्ण होत आहे. मॉर्निंग प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक. दुसरं कारण विकी मोरेने 70 धावा केल्या होत्या आणि आता या दुसऱ्या मॅच मध्ये चेतनच्या झालेल्या धावा एकूण आपण बघितलं तर 54. नॉट आउट. 3 धावांची गरज विजयासाठी आणि शाळेतली मुलं आज रविवार असला तरी क्लासला सुट्टी नसेल. विचार करतायत आपण पण आज खेळायचं का? खेळा, दांड्या मारू नका. हा चेंडू यावेळेस खाली राहिलाय शॉर्ट पॉइंटला. इथून मात्र एकही धाव नाही. डॉट बॉल. समोरच आपण बघताय DSM इंग्लिश स्कूलचा तो फलक, ती कमान, तो गेट तुम्हाला बघायला मिळतोय. वेदांत. आणि अशा प्रकारे आज सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. अभिनंदन. नो लॉस. 10
विकेट राखून आणि त्याचबरोबर तब्बल 12 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन पंकज भाऊ 11. वेल प्लेड. हार्ड लक रवी भाऊ. आणि पुढचा सामना आपण या ठिकाणी लगेचच त्याचा टॉस करणार आहोत. पण त्याआधी मॅन ऑफ द मॅच नक्कीच मॅन ऑफ द मॅच पंकज. नॉट आउट राहिला. अर्धशतक झळकावलेलं आहे.